शिवाय गेल्या 25 वर्षापासून समाजात अविरतपणे लोकहिताचे काम करणाऱ्या आणि जनसामान्यांच्या मनात सकारात्मक विचार हॅपी थॉट्स रुजवणाऱ्या तेजज्ञान फाउंडेशन रौप्य महोत्सवी वर्ष यंदा साजर करण्यात येणार आहे। या रौप्य महोत्सवी सोहळा येत्या बुधवारी 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मोठ्या दिमाखात पार पडणार आहे। प्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। तसेच सदरील सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता व चित्रपट निर्माता सोनू सूद उपस्थित राहणार आहे। सदरील सोहळा सिंहगड रोड येथील मनन आश्रम येथे पार पडणार आहे, अशी माहिती पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये तेजज्ञान फाउंडेशनच्या विश्वस्त कल्याणी धरणे, वरिष्ठ समन्वयक गोविंद बोंदिया, हेमंत सलामे, शिल्पा भटेवरा यांनी दिली। तेजज्ञान फाउंडेशनची स्थापना तेजगुरु सर श्री यांनी केली असून त्यांनी आपले जीवन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी समर्पित केले आहे। या महोत्सवात त्यांचे हजारो शिष्य सहभागी होणार आहेत। या कार्यक्रमासाठी पुणेकरांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तेजज्ञान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे। त्या शिबिराला पण भारतातली जी एक नामांकित रेटिंग इन्स्टिट्यूट आहे क्रिसिल, त्यांनी पण त्याला मान्यता दिली आहे की या शिबिर केल्यानंतर लोकांच्या जीवनात जे प्रेम, समृद्धी, शांतीचा जो वावर होतोय तो खूप छान आहे। तर हे प्रमाणपत्र पण संस्थेला आणि या शिबिराला भेटलेलं आहे। संस्थेमध्ये 10,000 पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत आणि संस्थेचे 400हून अधिक भारतात केंद्र आहेत आणि 25 देशात पण त्याचे केंद्र आहेत। रौप्य महोत्सवी ध्यान महोत्सव हा साजरा केला जात आहे संस्थेद्वारा। तर याच्यात गेले 6 महिन्यात सर्वप्रथम एक सुंदर यूट्यूबवर व्हिडिओ, एक संदेश किंवा प्रवचन आपण म्हणू शकतो, जे सरशींनी दिला होता, ज्याच्यात ध्यानचं सगळी माहिती सरशींनी खूप सोप्या पद्धतीने सांगितली। तर त्याच्यात 35 लाख पेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर लोकांना ध्यानची जागृती वाढवावी आणि ध्यान लोकांनी रोज करावं, 10 मिनिटं, 21 मिनिटं, 15 मिनिटं जे पण असेल, त्यासाठी संस्थेकडून ध्यान चॅलेंज हे पण एक कार्यक्रम राबवण्यात आला, ज्याच्यात 30,000 पेक्षा जास्त लोकांनी सहभागी घेतला आणि रोज ते आता ध्यान करत आहे आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो पण त्यांच्या जीवनात आता दिसून होत आहे। त्याच्यानंतर खूप सुंदर 16 आणि 17 नोव्हेंबरला मनन आश्रमवर आणि भारताच्या जे केंद्र आहेत आणि परदेशात पण जे केंद्र आहेत तिथे 25 तास अखंड ध्यान बैठक हे केलेली होती। तर याच्यात या सगळ्या केंद्रांवरती, मनन आश्रमावरती तब्बल 25 तास अखंड ध्यान केला गेला। त्याच्यात सुमारे 35,000 तास हे ध्यान केलं गेलं सगळ्यांचं मिळून। जेव्हा आम्ही ते लॉग्स त्याचे काढले, म्हणजे व्यवस्थित लिहून एका सिस्टीम मध्ये, तर 35,000 तास त्याचे ते ध्यान केलं गेलं आहे। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमातून हे राबवलं जात आहे आणि गेले 2 आठवडे आता याचा 3रा टप्पा हा जो सोहळा सुरू आहे, हे जे सेलिब्रेशन सुरू आहे, त्याच्यात 125 शहरांमध्ये वेगवेगळ्या विविध क्षेत्रातल्या मान्यवर लोकांना बोलवून 2 तासाचा ध्यानच्या विषयी लोकांना ध्यान कळावा, त्याची माहिती कळावी, त्याचं महत्त्व कळावं म्हणून प्रोग्राम घेतले जात आहे। त्याच अनुसार सलामे, मी पण सिनियर कोऑर्डिनेटर आहे संस्थेत आणि वेगवेगळ्या प्रोग्राम्स आणि शिबिर घेतले जातात। माझ्यासोबत इथे जे सिनियर लीडर आहेत गोविंद बोंदियाजी, जे CA पण आहेत आणि फाउंडेशनचं जे पण कार्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे बघतात आणि सोबत कल्याणी धारणेजी पण आहेत, एक्स SBI ऑफिसर आहेत आणि आता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे। ते कार्यक्रम आहे 8 डिसेंबरला रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजे। ओके। हॅपी थॉट्सचं जे आश्रम आहे सिंहगड रोडवर
तिथे येणाऱ्या 8 डिसेंबरला एक सुंदर भव्य दिव्य एक प्रोग्राम होणार आहे. तिथे सकाळी 10 ते दुपारी 2:30 पर्यंत हा प्रोग्राम होणार आहे आणि त्या सोहळ्याला 2 मान्यवर जे आहेत, जे संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण श्री विजय भटकरजी आणि दुसरे अभिनेता जे आहे सोनू सूद, हे लोक तिथे उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार. तर हा सोहळ्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो. त्याच्यात 2 माध्यम आहेत. एक ऑनलाईन आहे. ऑनलाईन पण आपण त्याचा आनंद घेऊ शकतो आणि दुसरं आहे की आश्रमला यायचं आहे. रजिस्ट्रेशन करून त्याचे पास जे संस्थेचे जे केंद्र आहेत पुण्यात तिथे जाऊन आपण पास कलेक्ट करून ते पास घेऊन तिथे येऊ शकतो. तर हे जो प्रोग्राम आहे तो निशुल्क आहे आणि सगळे याचा भरपूर आनंद घेऊ शकतात. तर पुन्हा एकदा सगळ्यांना आग्रहाचं प्रेमाचं निमंत्रण आहे की सगळ्यांनी येऊन या सोहळ्याला सपोर्ट करावा आणि स्वतःच्या जीवनात सुद्धा प्रेम, शांती, आनंद अनुभव करावा. हैप्पी थॉट्स तेज ज्ञान फाउंडेशन को हैप्पी थॉट्स के नाम से भी जाना जाता है। उसके 25 साल के कंप्लीशन पर एक सेलिब्रेशन चल रहा है पूरे इंडिया से बाहर। इसमें लोग ध्यान का महत्व का लाभ ले रहे हैं। उसकी पूर्णता के लिए 8 दिसंबर संडे को मनन आश्रम जो मुख्य सेंटर है पूना का, इसमें लोग कई सारे इसमें गेस्ट आने वाले हैं। मेन वीआईपी डॉक्टर विजय भटकर साहब और एक्टर सोनू सूद जी एज अ गेस्ट, चीफ गेस्ट आ रहे हैं। आप सभी को आमंत्रण है, आप सभी जरूर आए। फिजिकल आ सकते हैं और ऑनलाइन भी इसका हम लाभ ले सकते हैं। सोशल मीडिया के प्लेटफॉर्म से जुड़ सकते हैं, अपने ध्यान में सकारात्मकता का बीज बो सकते हैं। धन्यवाद। हैप्पी